महात्मा गौतम बुद्ध, वर्धमान महावीर आणि सर्व साधू संत संन्याशांना वंदन करून मी प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज वर्धमान महावीर यांच्या जन्म कल्याण निमित्त म्हणजे जयंती निमित्त बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे. जैन धर्म म्हटला की मला एक लहानपणापासून आकर्षण होतं. कारण माझे गाव मुक्काम पोस्ट न्हावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील नुकतेच ज्यांचा स्वर्गवास झाला ते केसर शेठ बोथरा एक अत्यंत दानशूर असं व्यक्तिमत्व नुकतंच हरपलं. तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहून, आदरांजली वाहून, कारण त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये त्यांना दीर्घ आयुष्य लाभलं आणि व्यापार उद्योगाबरोबरच समाजाची सेवा करण्याचा त्यांनी अत्यंत प्रयत्न केला. तेव्हा अशा प्रकारच्या जैन धर्मामधल्या व्यक्तीबद्दल मला आदर आहे. शिवाय हा एक शांतिप्रिय धर्म आहे आणि महावीर वर्धमान यांचा जन्म दिवस असल्यामुळे किंवा जन्म कल्याणक असल्यामुळे मला साहजिकच माझ्या गावाची आठवण झाली. कारण आमच्या गावामध्ये देसडला, बोथरा, भटेवरा, आचार्य अशा प्रकारचे अनेक परिवार होते, गेलो आणि अशा प्रकारचा बराचसा जैन धर्मीय समाज मी माझ्या लहानपणी पाहत असे. सर्व व्यापारी मंडळी राजस्थान, गुजरातमधून स्थलांतरित झालेली आणि अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे, परंतु अतिशय शांतताप्रिय असा हा धर्म आणि त्या धर्माचे पाईक मला दिसून येतात. तेव्हा या प्रकारचे हे लोक पाहिल्यानंतर मला साहजिकच वर्धमान महावीर ज्यांना 24वे तीर्थंकर असं म्हटलं जातं जैन धर्मातले, त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घ्यावासा वाटलो. त्यांचा जन्म बिहार प्रांतामध्ये म्हणजे आजच्या बिहार राज्यामध्ये गंडकी नदीकाठी वैशाली नगरी मध्ये कुंदग्राम येथे झाला. त्यांचे वडील महाराज सिद्धार्थ व मातोश्री त्रिशिला वैशाली गणराज्याचे प्रमुख होते आणि इसवी सन 599 चैत्र शुद्ध त्रयोदशीला त्यांचा जन्म झाला. त्यांना एक भाऊ नंदीवर्धन व बहीण सुदेशना अशा प्रकारचे एक भाऊ आणि एक बहीण होते. अर्थात वर्धमान महावीर यांना लहानपणापासून वैराग्य वृत्ती आवडत होती, परंतु आई वडील राज्यकर्ते होते, एका गणराज्याचे प्रमुख होते आणि आपल्या मुलानं पुढे राजा व्हावं, राज्यकारभार करावा असं त्यांना वाटायचं. परंतु त्यांची वृत्ती नेहमीच वैराग्याकडे झुकलेली त्यांना दिसायची. तेव्हा आई वडिलांनी सांगितलं की आम्ही हयात असेपर्यंत तुला संसारातच राहावं लागेल. अर्थात त्यांच्याबद्दल काही लोक असं म्हणतात की ते ब्रह्मचारी होते, काही लोक म्हणतात त्यांचं लग्न झालेलं होतं, यशोदा नावाची त्यांची पत्नी होती, त्यांना एक मुलगी सुद्धा झालेली होती. परंतु 30व्या वर्षापर्यंत त्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला आणि आई वडील गेल्यानंतर काही वर्ष त्यांच्या बंधूंनी सांगितलं की काही दिवस थांबा, तोपर्यंत तुम्ही संन्यास धारण करू नका. आणि असं वयाच्या 30व्या वर्षापर्यंत थांबले आणि मग बंधू नंदीवर्धन यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी संसार त्याग करून जैन धर्माची दीक्षा घेतली. तर या जैन धर्मामध्ये अनेक तीर्थंकर होऊन गेले. ज्या या धर्माची वेळोवेळी त्यांनी तत्व सांगितले आणि त्यातले 24वे तीर्थंकर म्हणून महावीरांकडे पाहिलं जातं की ज्यांनी या धर्माला एक मूर्त स्वरूप दिलं. आणि अशा प्रकारे त्यांनी आपलं घर सोडल्यानंतर, गाव सोडल्यानंतर प्रवास करत करत ते नालंदा येथे आले. पुढे तिथं तपश्चर्या करू लागले. रुजू वालिका नदीच्या किनारी चाल वृक्षाखाली अनेक वर्ष तप केल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला आणि पुढे ते उपदेश करत करत फिरू लागले. त्यानंतर पावानगर
येथील महासेन उद्यानामध्ये प्रथम त्यांनी अर्धमागधीमध्ये उपदेश केला, कारण त्या काळामध्ये अर्धमागधी हीच त्यांची माध्यमाची भाषा होती. आणि यावेळेला खरं म्हणजे हिंदू धर्म असो नाही तर बौद्ध धर्म असो, महात्मा गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्म स्थापन केला, स्थापन म्हणतो, आणि महावीरानं चालना दिली ते जैन धर्माला. आणि हे दोन्ही धर्म शांतताप्रिय आणि अहिंसावादी आहे. हिंदू धर्म मध्ये ज्या अनिष्ट गोष्टी घडत होत्या आणि ज्याला लोक कंटाळले होते, त्याच्यातून एक आत्मशांती मिळावी, शांती मिळावी, लोकांना एक चांगलं जीवनमान मिळावं म्हणून ह्या दोन धर्माची स्थापना झाली. आणि त्यामुळे त्यावेळेला महावीर उपदेश करत असताना त्या महासेन उद्यानामध्ये 11 ब्राह्मण सुद्धा, अर्थात हे वैदिक धर्माचे प्रणेते होते, ते तिथं त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी बसलेले असताना त्यांचं मनपरिवर्तन झालं आणि त्याच वेळेला 11 ब्राह्मण वृंदांनी जैन धर्मामध्ये प्रवेश केला. अशा प्रकारची कथा सांगितली जाते. वय वर्ष 30, त्यांचा एकूण जीवनकाल पाहिला तर 30 वर्षापर्यंत ते ग्रहवासामध्ये होते. 12 वर्षे त्यांनी तपश्चर्या केली. 30 वर्ष केवली अवस्था त्यांची होती आणि एकूण त्यांना 72 वर्षाचं आयुष्य लाभलं. इसवी सन पूर्व 527 कार्तिक वद्य अमावस्यामध्ये त्यांचं महानिर्वाण झालं, पावापुरी, जिल्हा नालंदा येथे बिहारमध्ये. अर्थात या धर्मामध्ये एक उपवासाची पद्धत आहे. मग लहान उपवास असो नाहीतर मोठा दीर्घकालीन उपवास असो, काही वेळेला ते संथरा घेतात वृद्धपणी आणि आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात. अशा प्रकारची पद्धत या धर्मामध्ये आहे. या धर्माची काही महत्त्वाची तत्वे आहेत आणि ही तत्वे लोकांना आवडली म्हणून या धर्माला पुढे काही राजांनी सुद्धा राज्याश्रय दिला. या धर्मामध्ये खूप चांगल्या गोष्टी आजही आहेत, पूर्वी होत्या आणि त्याचं अनुकरण करायला काही हरकत नाही. सत्य, नेहमी सत्यानं वागलं पाहिजे. अहिंसा असते, कुठल्या प्रकारे संग्रह करायचा, अपरिग्रह संग्रह करायचा नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, ही पंचतत्वे या धर्मामध्ये दिसून येतात. आणि काही गोष्टी वर्ज्य करायला सांगितल्या ज्या अनिष्ट असतात, ज्याचा जीवनामध्ये काही उपयोग नसतो, उलट त्याच्यापासून हानी होते. मनुष्य जीवन हे नाशाकडे जातं. अशा प्रकारचे दारू पिणं, मांस खाणं, मद खाणं, प्राण्यास त्रास देणं, असत्य भाषण करणं, चोरी करणं, परस्त्री गमन करणं आणि नको तेवढा हव्यास, स्वार्थ नसावा, अशा प्रकारे या गोष्टी या धर्मामध्ये वर्ज्य करण्यास सांगितलेल्या आहे. आता या धर्मामध्ये तीर्थक्षेत्र कोणकोणती आहेत? कारण या धर्माला पुढे राजाश्रय मिळाल्यामुळे, जसा बौद्ध धर्माला अशोकाने राज्याश्रय दिला तसा जैन धर्माला सुद्धा काही राजांनी राजाश्रय दिला. विशेषतः परमार पवार घराण्यातील राजांनी या धर्माला राजाश्रय, राजा भोजने या धर्माला राजाश्रय दिलेला होता. म्हणजे हिंदू धर्मीय राजे सुद्धा या धर्माला राजाश्रय देत होते आणि अशा प्रकारे या धर्माला राजाश्रय मिळाला आणि मग अनेक ठिकाणी या धर्माचा प्रसार झाला आणि त्याप्रमाणे काही तीर्थक्षेत्र मानली जातात या धर्माची. पावापूर, गिरनार पर्वत, अबू पर्वत, श्रवणबेळगोळ, कैलास, खंडगिरी, चंपापूर, अयोध्या, श्रावस्ती, कोसंबी, वाराणसी, मथुरा, मांगातुंगी, गजपंथा ही नाशिक जिल्ह्यातली तीर्थक्षेत्र आहेत. कुशलगिरी, कुंथलगिरी सोलापूरमध्ये आणि मूद, महावीरजी ही जयपूरमध्ये आणि खजुराहो हे बुंदेलखंडामध्ये. अशा प्रकारचे अनेक तीर्थक्षेत्र आहेत. अर्थात मला या धर्माविषयी ही झाली त्यांचे तत्व किंवा आचरण करण्याची पद्धत. परंतु या धर्माचा एक विशेष म्हणजे हा एक शांतता प्रिय धर्म आहे. आपल्याकडे आपण महाराष्ट्रामध्ये आपत्कालामध्ये अनेक क्षत्रिय घराणी महाराष्ट्राच्या दिशेने राजस्थान आणि गुजरातमधून किंवा उत्तर हिंदुस्थानातून दक्षिण हिंदुस्थानात आली, महाराष्ट्रामध्ये स्थिर झाली.
जशा प्रकारची परमार पवार घराणी, क्षत्रिय घराणी, त्याचबरोबर चव्हाण आणि सोळंकी ही घराणी जशी इकडं आली ती क्षत्रिय मानली जातात. परंतु त्याचबरोबर या जैन धर्मामध्ये व्यापार उद्योगाच्या दृष्टीने जे काही लोक इकडं आले, आता विशेषतः आमच्या शिरूर तालुक्यामध्ये पाहिलं तर संपूर्ण व्यापारपेठ, बाजारपेठ हे शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणेमधली ही व्यापारी मंडळी ही सगळी जैन धर्मीय आहे. त्यांची एक संघटना आहे आणि विशेषतः या धर्मातील लोक शांतताप्रिय आहेत. कुठे आंदोलन करताना तुम्हाला दिसणार नाही, कुठेही समाज कार्य करताना दिसणार नाही. आपला उद्योग व्यवसाय बरा आणि त्याप्रमाणे प्रगती करायची, धन संपादन करायचं आणि दान धर्मही करायचा. अनेक तीर्थक्षेत्र जी निर्माण झाली ती मोठमोठे व्यापारी ज्यांनी कोट्यावधी रुपयाच्या देणग्या या समाजातील लोकांना आपल्या धर्मपीठाला दिल्या. आणि विशेषतः यांचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे शांतता आणि स्वच्छता. मला माहिती आहे की मी आत्ता गणेश कॉलनी कोथरूड येथे राहत असून पुण्यामध्ये आमच्या येथे काही जैन धर्मीय कुटुंब आहेत. मुनोद, नहार, कात्रेला, लुनिया या प्रकारचे कुटुंब आहेत. त्यांचे आमचे चांगले संबंध आहेत आणि एके दिवशी त्यांचे जे साधू महाराज किंवा सद्गुरू जे येतात ते या कुटुंबाला भेट देण्यासाठी एके दिवशी माझी पत्नी आमच्या घरासमोर साफसफाई करत असताना काही साध्वी जैन मुनी आणि तिथं इकडे त्यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी निघालेले असताना माझ्या पत्नीनं त्यांना नमस्कार केला. पद्मावती कोरेकर असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी त्यांना विनंती केली की आमच्या घरी येता का, कारण दारातच उभे होते. त्यांनी होकार दिला की आमच्या घरामध्ये आला आणि त्याप्रमाणे त्यांचं स्वागत माझ्या पत्नीनं केलं. त्यानंतरच्या पुढे जायचं त्या माघारी फिरल्या का तर पुढे त्यांना अस्वच्छता दिसली. तेव्हा त्या म्हणल्या आता आम्ही पुढे जात नाही. तेव्हा कात्रेला भाभी ह्या माझ्या गावच्याच आहेत, ज्या दुर्गुशेठ देसडला यांच्या कन्या आहेत आणि त्या याच कॉलनीत राहतात. त्या म्हटले की बाई तुम्ही मोठ्या भाग्यवान आहात की आमचे सद्गुरू हे कधीही शक्यतो जात नाही, परंतु तुमच्या विनंतीला त्यांनी मान दिला. तेव्हा त्यांची गुरुवर खूप मोठी श्रद्धा असते या मंडळींची. आणि विशेषतः पाहिलं तर आज सामाजिकदृष्ट्या सर्व समाज कोलमडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे भावाभावाशी नातं चांगलं नाही, आई वडिलाचा सांभाळ करायचा नाही. परंतु आपल्याला एक गोष्ट निश्चित मानली पाहिजे की या धर्मातल्या लोकांचे आई वडील कधी वृद्धाश्रमात दिसणार नाही. आणि ज्याची मुलं आई वडिलांच्या बरोबर राहत नाही किंवा आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत, त्यांचे सद्गुरू किंवा त्यांचे गुरु त्या मुलांच्या घरात पाणी सुद्धा पित नाही. अशा प्रकारची एक श्रेष्ठ परंपरा आहे. आणि आपल्या मातापित्यांचा आदर करणे, बंधुभावाने वागणे, शांतताप्रियतेने आपला जीवन काल व्यतीत करणे आणि कुणाचाही मत्सर न करणे, अशा प्रकारचा हा समाज आहे. तेव्हा या भगवान महावीरांच्या जन्म कल्याणाच्या निमित्ताने मला, कारण आमच्या गावामध्ये मारवाडी, ज्यांना मारवाडी आपण म्हणतो म्हणजे जे जैन धर्मीय, हा खूप मोठा समाज एकेकाळात होता आणि आजही आहे. जे आहेत ते सर्व समाजाची मिळून मिसळून वागतात आणि खूप चांगली प्रगती त्यांनी केली. तसं सामाजिक कार्यही हे लोक करत राहतात. त्यामुळे गावामध्ये त्यांना एक आदराचं स्थान आहे. त्यांच्यामुळे गावालाही एक अभिमान वाटतो, कारण ही मंडळी शांतताप्रिय आणि त्याचबरोबर त्यांच्या गुरूंनी दिलेल्या आदेशानुसार ते वागत असतात. त्यांचे गुरु
वृद्धापकाळी संथरा घेत असतात आणि आपलं जीवन हे परमेश्वर चरणी अर्पण करतात, तेव्हा अशा प्रकारच्या गुरूंना आज काही दिवसापूर्वी कोथरूडमध्ये त्यांचा संथरा चालू असताना माझी पत्नी आणि इतर सहकारी यांनी जाऊन त्यांचं दर्शन घेतलं. तेव्हा अशा प्रकारचा एक सुंदर समाज, त्यांचा आदर्श आपल्या सगळ्या देशांनी घ्यावा, सगळ्या धर्मांनी घ्यावा. कारण आज आपण धर्मामधली तेढ, एकमेकाचं वैर, त्यानंतर आंदोलनं, हिंदू धर्मातल्या अनेक वेगवेगळे गट हे पाहिल्यानंतर आपण कुणीकडे चालू, तेव्हा त्याचा विचार करावा. आणि या महावीर जयंतीच्या निमित्ताने मी एवढीच अपेक्षा करतो की आपण त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवून आचरण करावं, म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि आनंद निश्चित निर्माण होईल. भावी पिढीला त्याचा उपयोग होईल, त्यांच्या पुढे आपला आदर्श राहील. तेव्हा एवढं बोलून मी आजच्या माझ्या व्याख्यानाला पूर्णविराम देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.